बालमित्रांनो, आत्ता आपण जी कविता बघितली त्या कवितेतील काही शब्द आत्ता आपण पाहणार आहोत. सर्वांनी माझ्या मागे हे शब्द म्हणायचे. लुक अँड से आफ्टर मी. बाउन्स. bounce, रिपीट अगेन. बाउन्स. bounce, बॉल. ball, वन्स अगेन. बॉल. ball, येस. yes, रिपीट आफ्टर मी. येस. yes, गॉट. got, रिपीट आफ्टर मी. गॉट. got, इट. eat, रिपीट आफ्टर मी. इट. eat, टू. two, वन्स अगेन. टू. two, नो. no, रिपीट आफ्टर मी. नो. no, टीचर. teacher, रिपीट आफ्टर मी. टीचर. teacher, Replace the word bounce with the words given in the boxes and sing again. म्हणजे आपल्याला बाउन्स या शब्दाच्या जागी बॉक्समधील एक शब्द वापरून कविता पुन्हा तयार करायची आहे आणि म्हणायची आहे. तर याचे आपण एक उदाहरण पाहूया. समोरच्या बॉक्समध्ये रोल हा शब्द दिसत आहे. तर आपण बाउन्स या शब्दाच्या ऐवजी रोल हा शब्द वापरू. रोल अ बॉल. रोल अ बॉल. रोल अ बॉल टू दीपा. यस आय गॉट इट. यस आय गॉट इट. पहा, कवितेचं पहिलं कडवं अशा पद्धतीनं तयार झालं. बाउन्स या शब्दाच्या ऐवजी रोल हा शब्द वापरू. पुढे पाहू. रोल अ बॉल. रोल अ बॉल. रोल अ बॉल टू राजू. ओ नो आय मिस इट. ओ नो आय मिस्ड इट. अशा पद्धतीने आपण बाउन्स या शब्दाच्या ऐवजी रोल हा शब्द वापरून एक मस्तपैकी कविता तयार केली. तर मुलांनो, अशाच पद्धतीने आपण बॉलशी संबंधित काही वेगवेगळे शब्द वापरून हीच कविता पुन्हा आपण तयार करू शकतो. पहा, पहिला शब्द आहे तुमच्यासमोर हिट. हिट अ बॉल. हिट अ बॉल. हिट अ बॉल टू रोहन. अशा पद्धतीने दुसरा शब्द आहे किक आणि तिसरा शब्द आहे थ्रो. हे शब्द वापरून तुम्ही कविता तयार करा.